नमस्कार। आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026। आज आम्ही नागपूरला आलो होतो। आम्ही अभियोग्यता धारक 2025 शिक्षक भरती मधले अभियोग्यता धारक आहोत व शिक्षक भरती 2025च्या पाठपुराव्यासाठी व शिक्षक भरती न्यायकारक झाली पाहिजे याकरिता आज नागपूर येथे आम्ही माननीय नागो गानार साहेब, माजी शिक्षक आमदार नागपूर यांच्याकडे भेटी संदर्भात आलो होतो व पुढील शिक्षक भरतीची जे काही दिशा आहे किंवा पुढील जे कार्य होणार आहे आता त्याकरिता आम्ही शिक्षक भरती चांगल्या पद्धतीने व्हावी, जास्त जागाची व्हावी व सर्वांना समान संधी व न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आज आम्ही माननीय नागो गानार साहेब यांना भेटलो आहोत व भेटल्यानंतर चर्चा झाली। प्रत्येक विषयावर बारकाईने आम्ही चर्चा त्यांच्यासोबत केली व चर्चेमध्ये असं त्यांचं मत होतं की जे हे आपला 20 जानेवारी 2026चा जो परिपत्रक आला आहे, शिक्षक भरतीची जे नियमावली आहे त्यामध्ये जो 50 पसंतीक्रमचा मुद्दा आलेला आहे तो 50 पसंतीक्रम अभियोग्यता धारकांना मिळेल अशी शिक्षण मंत्र्यांनी किंवा शिक्षण मंत्रालयामार्फत नियमावली जाहीर केलेली आहे। तर त्याचा विरोध म्हणून त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे की हे नक्कीच कुठेतरी अभियोग्यता धारकांना समान संधी यामुळे मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी याच्या विरोधात पाऊल उचललेले आहे व त्यांची जे संघटना आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यामार्फत 50 पसंतीक्रम याला अमर्याद करण्यासाठी किंवा अनलिमिटेड करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करणं सुरू केलेलं आहे व आपली जी मागणी होती त्याच्यासोबत त्यांची मागणी सुद्धा आता तीच राहणार आहे। व जे आपला माध्यमचा विषय होता, जो सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी माध्यमचा जो विषय होता की सर्वप्रथम डीएड इंग्रजी माध्यम, बीएड इंग्रजी माध्यम, 10वी इंग्रजी माध्यम यांना सर्वप्रथम भरतीमध्ये सेमी इंग्रजी शाळावर व इंग्रजी शाळावर प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर मराठी अभियोग्यताधारक जे मराठी 10वी, डीएड मराठी, बीएड मराठी यामध्ये ज्यांनी पास केलेला आहे त्यानंतर त्यांचा विचार करण्यात येईल अशा पद्धतीनं नियमावली दिलेली आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा सुधार करण्यासाठी किंवा ती भाषा सोप्या पद्धतीमध्ये अभियोग्यता धारकांना सांगितलं पाहिजे किंवा त्यांच्या हिताचे मुद्दे त्याच्यात असले पाहिजे, कोणावर अन्याय नाही होणार झालं पाहिजे व पक्षपातीपणा झाला नाही पाहिजे की इंग्रजी माध्यमचे वेगळे आणि मराठी माध्यमचे वेगळे अशा पद्धती नाही। कारण सेमी इंग्रजी शाळेमध्ये इतिहास विषय, भूगोल विषय हा मराठीतूनच असतो, फक्त गणित आणि विज्ञान हाच फक्त इंग्रजीत असतो। त्यामुळे इंग्रजी जो डीएड बीएड धारक आहे व मराठी डीएड बीएड धारक आहे या दोघांनाच त्या ठिकाणी समान संधी मिळायला पाहिजे व प्राधान्य पहिले इंग्रजीवाल्यांना न देता समान प्राधान्य दोन्ही गटाला दिले पाहिजे अशी आपली मागणी आहे। व आता पुढील पाऊल काय, माननीय गानार साहेब पुढील पाऊल काय उचलणार आहे तर त्यांनी आम्हाला येत्या सोमवारी 9 तारखेला, बरोबर 9 तारखेला, हो 9 तारखेला त्यांनी आम्हाला त्यांच्या लेटर हेडवर संपूर्ण मागणी रीतसर मांडून आम्हाला हार्ड कॉपी देणार आहेत आणि आम्ही 10 तारखेला आमचं नियोजन आहे, 10 तारखेला आम्ही इथून मुंबईला रवाना होणार आहोत। सर्व प्रतिनिधी पूर्ण विदर्भाचे 11ही जिल्ह्याचे 11 प्रतिनिधी सर्व मुंबईला शिक्षण मंत्रालयाला जाणार आहे। शिक्षण मंत्रालयामध्ये जाणार असून शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांच्यासोबत आमची चर्चा बैठक आयोजित केलेली आहे व 20 जानेवारी 2026 या परिपत्रकावर चर्चा होईल। सोबतच नवीन संच मान्यता जी आहे 15 मार्च 2024 ची त्यावर सुद्धा शिथिलता आणण्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत व नक्कीच आम्हाला त्यामध्ये सकारात्मक त्यांच्याकडून आम्हाला उत्तरे मिळेल। व जे महाराष्ट्रामध्ये समूह शाळा योजना लागू करण्यासंदर्भात जे काही शिक्षण मंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे की समूह शाळा योजना झाली पाहिजे आणि क्लस्टर स्कूल्स हे आल्या पाहिजे व जवळपासच्या शाळेची एकच शाळा बनली, एका तहसीलमध्ये किंवा एका ब्लॉकमध्ये 4-5 शाळेची मिळून एकच शाळा बनली पाहिजे, याला सुद्धा आमचा तीव्र विरोध आहे। ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्याचे याचे शोषण होईल किंवा त्यांच्यावर अन्याय होईल व त्यांना कुठेतरी 3 किलोमीटर 5 किलोमीटर पर्यंत पायदळ जाऊन शाळेमध्ये
जावं लागेल व शिक्षण घ्यावं लागेल आणि हे कुठेतरी अन्यायकारक आहे। आणि त्यानंतर आम्ही शिक्षण मंत्र्याला भेटल्यानंतर जर तिथे आम्हाला असं वाटलं की कुठेतरी सकारात्मक उत्तर मिळत नाही आहे आणि त्यांच्याकडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचार करण्यात येत नाही आहे, तर नक्कीच आम्ही पुढे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबला भेटू व सोबतच आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा आमचा भेटण्याचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि त्याच्यासाठी माननीय नागो गानार साहेब यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक त्यांची भूमिका दिसलेली आहे व ते आमच्या पाठीशी कणखरपणे उभे आहेत। आता पुढचा विषय असा आहे की जे काही आम्हाला मुंबईला उत्तरे मिळतील मंत्रालयातून ते सर्व आम्ही उत्तरे घेऊन आम्ही पुण्याला शिक्षण आयुक्तालय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या संचालक मंडळ संचालक व सोबतच आयुक्त साहेब यांना सुद्धा आम्ही भेटण्याचं नियोजन केलेलं आहे। तर या सर्व बाबी आता या पुढच्या काही दिवसामध्ये होतीलच। आता 4 फेब्रुवारी 2026 ला एक अजून परिपत्रक आलं आहे समायोजनचं, तुम्ही सर्वांनी ते बघितलेलं असेल। आता ही जे समायोजन प्रक्रिया आहे ती नुकताच आता सुरू होणार आहे व 31 मार्च 2026 पर्यंत ही सर्व प्रक्रिया जी आहे पूर्ण करण्याचं निर्धार शिक्षण मंत्रालय यांनी घेतलेलं आहे। पण कुठेतरी हे प्रक्रिया जे आहे हे रीतसर ऑनलाईन पद्धतीने होत आहे की ऑफलाईन पद्धतीने होत आहे व त्याच्यामध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरत आहे त्यांचं नेमकं कुठल्या पदावर समायोजन होत आहे, त्याच्यामध्ये जिल्हांतर्गत बदली कोणत्या पद्धतीने होत आहे याचा आराखडा त्यांनी दिला आहे, मात्र तो संपूर्णपणे विश्लेषण करून दिलेला नाही आहे। म्हणजे कोणत्या जिल्ह्यातला शिक्षक कुठे जात आहे त्याची नोंद कुठे होत आहे व बिंदू तिथं गोठला जात आहे का नाही आणि जे रिक्त पदांचे जे बिंदू आहेत ते तिथून आम्हाला कसं समजेल। आम्ही अभियोग्यता धारकांची मागणी आहे की तो संपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात मिळाली पाहिजे, जेणेकरून अभियोग्यता धारकांना संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जागाची माहिती वेळोवेळी प्राप्त झाली पाहिजे। आणि माझी अजून एक विनंती आम्ही करणार आहोत की मे 2026 पर्यंतचे पदे आपल्या शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट केलेले आहेत, पण आमची अशी मागणी आहे संपूर्ण 2026 वर्ष शिक्षक भरतीमध्ये जाणार असल्यामुळे 31 डिसेंबर 2026 पर्यंतचे सर्व रिक्त पदांचा शिक्षक भरती 2025 मध्ये विचार करण्यात यावा अशी एवढी मागणी आहे। मला वाटते मी सर्व माहिती तुम्हाला विस्तृत स्वरूपात सांगितलेली आहे व पुढे त्या पद्धतीने नियोजन आहे। हे संपूर्ण झाल्यानंतर आम्ही जेव्हा विदर्भाचे प्रतिनिधी वापस आपल्या स्वजिल्ह्यात आल्यानंतर 3 ते 4 दिवसात आम्ही सर्व चर्चा करून आम्ही नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊ व सर्व झालेली चर्चा बैठक याची संपूर्ण माहिती आम्ही पत्रकार परिषदेतून देऊ व जे दैनिक वृत्तपत्र आहेत जसे लोकमत, सकाळ, देशोन्नती मराठीचे व सोबत हिंदीचे नवभारत, दैनिक भास्कर, सोबतच इंग्रजीचे टाइम्स ऑफ इंडिया, द हितवाद अशा मोठ्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये बातमी देण्याचं आम्ही काम करणार आहोत व सोबतच जे डिजिटल मीडिया आहे त्यांना सुद्धा आम्ही इथं पत्रकार परिषद लाईव्ह कॅप्चर करण्यासाठी आम्ही बोलवणार आहोत। पण त्यासाठी मात्र आता अभियोग्यता धारकांनी एकजूट होणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त सपोर्ट, मदत, सहकार्य आपण जे करत असलेला लढा आहे जो सकारात्मक दिशेने जात आहे त्यामध्ये अडथळे निर्माण न करता आपण सुद्धा पाठिंबा द्या आणि सोबतच आपली लढाई हे कुठेतरी सक्सेसफुल झाली पाहिजे व जास्तीत जास्त पदाची जागा म्हणजे शिक्षक भरती झाली पाहिजे याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे व पुढे जे काही आता होईल हे सर्व आपल्या अभियोग्यता धारकांच्या हिताचं होईल एवढंच मी बोलतो। आणि सर्वांनी सहकार्य करा, पाठबळ द्या, आमची हिंमत खचू नये यासाठी तुमचे समर्थन आवश्यक आहे। आपण स्वतंत्र अभियोग्यता धारकांची ताकद आहे आणि ते लढून दाखवू आणि जिंकून दाखवू। धन्यवाद। मग याच्या व्यतिरिक्त जर कोणाला माझ्या अभियोग्यता धारकांना काही बोलायचं असेल तर ते बोलू शकता। मित्रांनो, आता चव्हाण सरांनी आपल्याला सर्व परिस्थिती म्हणजे आम्ही काय करणार समोरचं प्लॅनिंग समजावून सांगितली आणि आजच्या दिवशी गानार सरांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर काय झालं ते पण सर्व तुम्हाला समजावून सांगितलं आहे। बट मी तुम्हाला एक रियालिटी सांगतोय की शिक्षक भरती ही एक चक्रव्यूह झालेला आहे। त्याच्यामुळे आपण असं समजत असाल की नाही मी घरी बसून सर्व यूट्यूब पाहीन किंवा ग्रुपवर सर्व मेसेज वाचत असेन कोण काय करत आहे आणि त्याच्यातच खुश असेल तर हा तुमचा गैरसमज आहे।
कारण हा लढा फक्त आमचा नाही आहे, तर हा लढा आपल्या सर्वांचा आहे आणि हा लढा आपल्याला लढण्यासाठी सर्वांची साथ आम्हाला पण गरजेची आहे. जर तुम्ही लोक आम्हाला साथ देत असेल तरच हा लढा पूर्ण होईल, नाहीतर आम्ही सर्व 4-5 लोक किंवा 10-15 लोकच हा लढा लढून जिंकणार नाही आहोत. त्यामुळे तुमची साथ ही खूप गरजेची आहे आम्हाला, मग ती आर्थिक रूपामध्ये असो किंवा प्रत्यक्ष आम्ही जिथे जायला सांगतो किंवा जाणार आहोत तिथे तुम्हाला येणं गरजेचं आहे. बस एवढंच सांगतो आणि थांबतो. आपले रुद्र समर्थ सर आहेत भंडाऱ्याचे, ते आपल्यासोबत चर्चा करणार. मित्रांनो, सर्वांना सांगण्याचा एकच उद्देश आहे, आम्ही काय कोणत्या संघटनेच्या हाती काम नाही करत आणि कोणाच्या दबावाखाली काम नाही करत. आम्ही सर्वसाधारण अभियोग्यता धारक म्हणून मुंबईला आणि पुणेला जात आहोत आणि आमची एकच मागणी आहे, शिक्षक भरती आपली जास्तीत जास्त पदांची व्हावी आणि चुकीच्या निर्णयामुळे जे काही मुद्दे आहेत तिथे ते चुकीचे निर्णय आम्ही सर्व व्यवस्थितरित्या करून आणू आणि लवकरात लवकर आपली शिक्षक भरती झाली पाहिजे जास्तीत जास्त पदांची आणि कमीत कमी मार्कवाला सुद्धा इथे लागलेला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आम्हाला जो काही खर्च येत आहे त्या खर्चासाठी तुम्ही आपली आर्थिक मदत जरी केलं तर खूप खूप तुमचे आभार आणि धन्यवाद होईल. आणि आमच्या पण ह्या इथं लढ्यासाठी तुमचे आर्थिक सहकार्य मिळेल हे आमच्याकडून खूप तुम्हाला म्हणजे धन्यवादच म्हणल्यासारखं होईल. कारण हा काही आमच्या वैयक्तिक लढा नाही, हा आपल्या सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांचा लढा आहे. बस मला एवढंच बोलायचं आहे आणि तुम्ही आर्थिक मदत करा, सहकार्य करा आणि या यशस्वी लढ्याचे भागीदार व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे सर्व महाराष्ट्रीय तमाम अभियोजकांना विनंती आहे की हा लढा आपण आपल्या सर्वांसाठी उभा केलेला आहे. मुळात आम्ही सुद्धा विदर्भाचे प्रतिनिधी आपल्यासाठी जातोय, म्हणजे निवड आम्ही विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व अभियोजकांसाठी आम्ही हा प्रयत्न करतोय की आपल्या जे महत्त्वाचे मुद्दे, ज्वलंत मुद्दे, जो आत्ताच 50% प्रेफरन्सच्या संबंध आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे की हे प्रेफरन्स वाढले पाहिजे, आपल्या सर्वांचा विषय आहे. त्याकरिता आम्ही आपल्यासाठी मुंबई इथे जाऊन आपल्या या विद्यासंबंधांनी पाठपुरावा करतो. आम्ही प्रत्येकांच्या भेटी घेतोय. आज आमचा पेपर असून सुद्धा आम्ही आज गानार सरांना भेटासाठी आलो, त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा विस्तृत 1 तास चर्चा केली. मुळात हा आपल्या सर्वांचा विषय आहे आणि हेच समजून आपल्या सर्वांना सहकार्य करायचं आहे. आपल्या जो सहकार्य आर्थिक स्वरूपात द्या की स्वतः सक्षमपणे आमच्या सर्व प्रतिनिधींसोबत उभं राहून करता येईल असं सहकार्य आपल्या सर्वांना करायचं आहे. व या लढ्यामध्ये आपण स्वतः साक्षीदार राहाल, आमचे सहकारी राहाल व भविष्यातील प्रत्येक वाटचालीमध्ये आपण सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्या अभियोग्यताधारक नागपूरच्या रुपाली मॅडम, आपले मतं, त्यांची काय इच्छा आहे, पुढे भरती प्रक्रिया कशा पद्धतीने झाली पाहिजे किंवा अभियोग्यताधारकाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, त्यांची चिंता, आता त्यांना सुद्धा चिंता आहे पण ते दाखवत नाही आहे, तुम्हाला या विषयावर बोलायचं आहे. मॅडम बोला. नमस्कार, मी सुद्धा एक तुमच्यासारखी सामान्य अभियोग्यताधारक आहे. तर मला हेच बोलायचं आहे की जे 0 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळा बंद पाडत आहेत, त्याचबरोबर कमी 1 ते 5 वर्गाला 30 विद्यार्थ्यांमागे 1 ते 2 तुटपुंजे शिक्षक देणं, 9व्या-10व्या वर्गाला 40 पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांना पण तुटपुंजे शिक्षक देणं, हे कुठेतरी अन्यायकारक आहे. आणि एक कायम शिक्षक व एक सेवानिवृत्त शिक्षक त्यावर नियुक्त करणं, तर हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तर आहेच, सोबतच आपल्या अभियोग्यताधारकांवर सुद्धा होणारा हा एक अन्याय आहे. तर बघा अभियोग्यताधारक मित्रांनो, आपण गुणवत्ता प्राप्त केलेली आहे, आपण पदवी प्राप्त केलेली आहे आणि शाळेवर शिकवण्या एवढं आपल्यामध्ये ॲबिलिटी आहे, तरी देखील रोजगाराच्या संधीपासून आपल्याला डावललं जाते आहे. त्याचबरोबर जे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे त्यापासून देखील विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जात आहे. सोबतच जो शासन निर्णय 15 मार्चचा जो शासन निर्णय आहे, तर त्यामुळे पुष्कळशा मराठी शाळा देखील बंद पडणार आहेत आणि पडत देखील आहेत. तर हा पुन्हा एका नुसतं अभियोग्यताधारकापुरताच जो मुद्दा आहे मर्यादित नाही, तर मराठी विद्यार्थी आहेत, सामान्य जे गोरगरीब जनतेची जी लेकरं आहेत, त्याचबरोबर मराठी लोकांची जी आपली मराठी भाषा आहे, मराठी संस्कृती आहे, आपला रोजगाराचा मुद्दा आहे, या सगळ्या गोष्टी मला तरी असं वाटतं की प्रयत्नपूर्वक म्हणजे कट रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर या प्रयत्नाविरुद्ध लढा देण्यासाठी व आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी आपल्या विदर्भातील जिल्हा प्रतिनिधी सगळे मिळून बेरोजगार विद्यार्थ्यांकडून फुलाची पाकळी गोळा करून आर्थिक नियोजन आखून आपले विदर्भातील प्रतिनिधी मंत्रालयामध्ये माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांना
आपली ज्या समस्या आहे त्यांच्यासमोर मांडून आपल्यासोबत आपल्याला कसा न्याय मिळेल या प्रयत्नात आपले अभियोग्यताधारक आहेत. तर तुम्हा सर्वांनाच माझं हे म्हणणं आहे की बघा, आपल्याला पण रोजगार हवा आहे आणि या ज्या लढ्यामध्ये आपण जर कुठलं सहकार्य करू शकत आहोत किंवा आपला खारीचा वाटा जर आपल्याला तिथे देता येत आहे तर यापासून आपण मागे हटू नये. आपण आपला रोजगार तर वाचवू, पण त्या गोरगरीब लेकरांना त्यांच्या शाळा वाचतील, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल आणि या चांगल्या कामामध्ये जर आपला सहभाग असेल तर ते नक्कीच आपल्यासाठी खूप छान म्हणजे गर्वाची गोष्ट असेल. तर तुम्हा सर्व अभियोग्यताधारकांना, पालकांना, शाळेमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील हेच माझं म्हणणं आहे की हे सगळं नियोजन आखताना, मुंबई पुण्याचा दौरा करताना खूप तुटपुंजा आर्थिक मदतीने आम्ही हे नियोजन आखत आहोत. वेळ पडल्यास आमच्या अभियोग्यताधारकांना तिथे स्टेशनवर राहायची वेळ येऊ शकते, पण तरी देखील मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही मागे हटणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. आणि मला शेवटी एकच शब्द मी बोलते आहे, तुमची जी काही मदत करता येईल तुम्हा लोकांना ती मदत करा. आणि शेवटी एवढीच म्हणते मी की जिंकू किंवा हरू, पण शेवटपर्यंत प्रयत्न आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर अशा पद्धतीने आपण आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज आमची परीक्षा होती सीटेटची. परीक्षा झाल्यानंतर लगेच आम्ही इथे पोहोचलो माननीय गानार साहेब यांच्या ऑफिसमध्ये व सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली व त्यांच्याकडून पण खूप चांगले उत्तरे मिळाले आम्हाला आणि त्यांचा खूप चांगला पाठिंबा आहे आणि त्यांचा गाढा अनुभव आहे. शिक्षक भरतीमध्ये सर्वप्रथम 2017 मध्ये पवित्र पोर्टल आणण्यामागे सर्वप्रथम त्यांचा खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा म्हणल्यासारखं आपण त्यांना म्हणू शकतो. नक्कीच त्यांची जर संघटना आपल्या पाठीशी किंवा त्यांच्याकडून आपल्याला एवढं सहकार्य जर मिळत असेल, मुंबईला त्यांचं स्वतःचं लेटर हेड जाईल, शिक्षण मंत्री ते बघतील, तर नक्कीच त्याचा परिणाम शिक्षण मंत्रीवर होईल. व आपण जे काही लढाई जे करत आहोत ना, हे आपण एकटे नाही आहोत. आम्ही फक्त विदर्भाचीच लढत आहोत असं नाही. आम्ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रासाठी करत आहोत. फक्त आमची 11 जिल्ह्याची एकता म्हणा, युनिटी आमची ऑलरेडी जेव्हा नागपूर अधिवेशनमध्ये आंदोलन झालं होतं, त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत खूप संपर्कात असल्यामुळे आम्ही सर्वांनी कमी वेळेमध्ये खूप चांगली बॉन्डिंग निर्माण केली होती. त्यामुळे आम्ही 11 जिल्हे सोबत घेऊन आपण नियोजन करण्याचं ठरवलं आणि ते आज अस्तित्वात आलेलं आहे व लढाई आता ही सुरुवात झालेली आहे. यानंतर अनिल बोरकर सर तुमच्यासोबत संवाद साधतील. लढाई खूप मोठी आहे मित्रांनो. आपल्याला वाटते तेवढं काम सोपं नाही आहे, कारण पवित्र पोर्टल हे चांगल्या गोष्टीसाठी सुरू झालेलं होतं चांगल्या गोष्टीसाठीच. पण काय आहे, हे जे संस्था चालक आहेत किंवा जे बाकी राजकारणी लोक आहेत यांना असं वाटतं की पवित्र पोर्टल चालूच नाही राहावं. ठीक आहे, कारण पवित्र पोर्टल जर चालू राहिला तर सर्व जे गोरगरीब लोक आहेत ते शिक्षक बनतील आणि यांच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये लाखो रुपये त्यांना कमवता येणार नाही. म्हणून पवित्र पोर्टल बंद करण्याचा हा त्यांचा मानस आहे मित्रांनो. आणि पवित्र पोर्टलला बंद करण्यासाठी जेवढं बदनाम करता येईल तेवढं बदनाम करण्याचा हा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आपण एवढे मास्क घेतलेला आहोत, आपण मेरिट लिस्टमध्ये आलेला आहोत. प्रत्येकाला नोकरीची गरज आहे. कोणी आपल्या नोकरीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे की नोकरी लागण्याच्या शेवटच्या वर्षामध्ये, कुणाला एवढं बेरोजगारी आहे, खूप जास्त प्रॉब्लेम फेस करत आहोत. यातूनच जर मुक्त व्हायचं असेल तर नोकरी हा एक पर्याय आहे आपल्यासाठी. आणि टेट हा अशी एक एक्झाम आहे मित्रांनो की जी तुम्हाला कमी कॉम्पिटिशन देते. बाकी कोणतीही सरळ सेवा द्या तुम्ही, त्या सरळ सेवेमध्ये तुम्हाला खूप जास्त टफ कॉम्पिटिशन ला फेस करावं लागते. आणि याच्यामध्ये आता काय आहे सरकारचं की लवकरात लवकर भरती जी आहे ते गुंडाळण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा. लवकरात लवकर भरती गुंडाळायची आणि कमीत कमी पदे भरायची, जेणेकरून आपल्याला काय सांगता येईल की आम्ही भरती केलं, मग ते किती पदांची ती नाही सांगणार, कारण 4 ते 5 हजार पदं येतील. ठीक आहे. आता